विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। भाजपकडून 3 उमेदवार जाहीर, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। अर्थसंकल्पीय आक्षेपांना अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत उत्तर देणार, तर राज्यामधील शालेय शिक्षणाच्या गंभीर स्थितीवरही चर्चा होणार। शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी। कोरटकरला जेल की बेल या संदर्भात निर्णय होणार। भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा आज लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा होणार। राज्यातील 388 खासगी शाळा अनधिकृत असल्याचं समोर। तब्बल 39,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात। ठाण्यामध्ये 88 अनधिकृत शाळा। महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा। विदर्भात काही जिल्ह्यांना पुढील 4 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसवर। कळवा, मुंब्रा, दिवा या परिसरामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार। आज रात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत पाणी पुरवठा नाही। MIDCच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय।